सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. त्या अंतःकरणातला परमार्थ काय होतो? दृढ होतो, मजबूत होतो. परमार्थ पोटी दृढावे. ऋषीमुनी कशी असते? मुडीच मूड मध्ये आले ना केवढ्या बी टोकाची काम होत. मूड येतो कुणाचा? ऋषीमुनीला. ही मंत्री महोदयासारखे काम असत. पब्लिक बघितले की मंत्री खुश होऊन म्हणणार या गावाला बोलून जाते काय असेल. ती बोलल्याला ते लोक नोट करून ठेवणार. साहेब तुम्ही बनला असं बोलला होता, त्याची अंमलबजावणी करावं लागणार, नाही तर लोकांमध्ये नाराजीच असतो. असलं जी बारीक बारीक असते ते संत काम करतात. मंत्र्यासारखा ऋषीमुनी बोलून जाणार. त्या बोललेल्याची शहानिशा. कोण बोललेलं? कोण? ऋषीमुनी म्हणा. ऋषीमुनी चेष्टा नाही. ऋषीमुनी कोण? तुमच्या लक्षात राहण्यासारखं. ऋषी कोणाला म्हणतात? तुमच्या कायम अर्थ लक्षात राहावा पुढच्या वर्षीपर्यंत असा अर्थ सांगतात. ऋषी कोण? संसारावर जी कायमचे रुसले ते ऋषी. लक्षात बसलं का नाही बसलं? आपण रुसतो पण सिजनेबल असते. संसारावर जी कायमचे रुसलेत त्यांचं नाव ऋषी. मुनी कोण? संसाराबद्दल ज्यांनी कायमचं मौन धरले त्याला मुनी म्हणतात. मौनात मुनी मुच्यते. विढाला संसारावर का रुसले त्याचं कारण बी दिलं. म्हणून रुसलो संसारा सर्प हा विकार पांढरा तुझशी अंतराय रे दातारा याची दावे दारा निमित्त. ए देवा का संसारावर रुसलो त्याची पावती वाचायली तुकोबारा. तुकोबारा म्हणतात देवा तुझ्यात आणि आमच्यात जो अंतर पाडलाय ना त्याच्यातलं ह्याचाच हात. कुणाचा? तुझशी अंतराय रे दातारा याची दावे दारा निमित्त. आणि संसाराचं विचित्रता काय? जगातला नंबर 1चा गोड बोलाय महाराज. कोण? संसार. नंबर 1चा घुलव्या. घुलव्या माहिती का तुम्हाला? घुलवीनं शब्द आहे का इकडे? नाही. नंबर 1चा गोड बोल्या आणि नंबर 1चा घुलव्या. कसल्या बी माणसाला घुलवित काय करत? त्याची पद्धत आहे. मग सुरुवातीला चुच करत. चुच करणं आहे काय? चुच करणं म्हणजे कसं? एखाद पेत तुटलेलं गोर काय म्हणते त्याला? गाईचं गोर का? गोर म्हणतात का नाही म्हणा? हा कारवड तर कारवड, गोर तर गोर असं. हा म्हणजे आपलं बसायसारखं. हा देणं घेणं काय सारखं आहे. गोर पेत तुटलेलं मोकळं सुरून जनावरात तरा दिवसभर माणूस कुठं टेकाय मिळू नये. झडी वांबळ्याचे दिवस असावा. टेकाय मिळू नये. उभा आणि उभेच जनावर राखावं लागले असते.
आणि संध्याकाळच्या टायमाला लवकर जनावर बांधून कुठेतरी टेकाव ह्या बाहुण्यानं आलं की ती जात बांधाय गेलं की माग जाऊन उभा राहणार, मागून गेलं की दावणीकडे येऊन उभा राहणार. सापडतच नाही लवकर कोण ती गोर. मग ती हुशार गुराखी काय करतो, एक हिरवळीची जुडी घेऊन येतो असं आणि त्याला हिरवळ दाखवणार. ये 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 ह्याला चुच करणं म्हणतात. काय म्हणतात ह्याला? तसं नवीन पुरी पोराली संसार चुच करतो. ये 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 काय करतोय तो? ही पुरी पोर नवीन भांबावून गेलेली जात अशी तोंड पुढं करते, कच्च दिशी कान धरणार कोण? रागावलेला गुराखी. कानाला धरलं पहिलं सुतवायचं, पक्का सुतलाय म्हणून कळालं की गुतवायचं, आणि पक्का गुतलाय म्हणून कळालं की कुतवायचं. सर्रास माणसं त्यानं चुच करून नादी लावली पुन्हा संसारानं. आणि जगातला नंबर 1चा गोड बोलायला, गोड बोलून माणसाने नादी लावलं होतं ना. हा ये ये मा ये ये ही येडी जात. त्याला वाटलं मला लय खाऊ घालायचा मोसम आलाय. ती 10-15 दिवस माणसं म्हणते हळदीचं पाणी रानात जाऊ नको. त्याला वाटतं आरामच आहे. पटांगणात निघाल्यावर कळल कसली हळद असती ती. हळद आहे का आंबी हळद आहे? हळदीचं रूपांतर आंबी हळदीत होत असतंय. विढाला आणि माणसं नादी कशाला लागली? त्याचं एकच कारण, हिरवळीच्या नादी लागली. माणसं फसली कशाला? कशानं कुठाना वाढला ह्यो? हिरवळ नडली माणसाला. ती सुरुवातीच ती मुलायमता, ती हिरवळीच ती लपक म्हणा, ती असं लसलसलसीतपणा, ते वातावरण बघितलं माणूस भांबावून गेला. जानवर म्हणतात हिरवे चारे भांबावे पशु. हिरवा चारा बघितला की जनावर भांबावूनच तुटून पडतोय त्याच्यावर. ती सुरुवातीची हिरवळ बघितली. हिरवा चारा म्हणजे मुलायम असतो महाराज, पण त्याच हिरवळीचे एकदा कसपट झाला आणि काड्या टोचाल्यावर मग माणूस म्हणतो मला काय माहिती असलंय म्हणून. मी कशासाठी बोलालोय? हा सारा कुटाणा कुणी वाढविला? संसार. आणि ह्याचा दुसरा एक विचित्र स्वभाव, ह्याचे खायचे दाखवायचे दात वेगवेगळे. काय सुरुवातीला दाखवलं वातावरण? माणसं नादी लागली असते का? हे पुढचं कळाल्यावर माणसं नादी लागली असते. सुरुवातीला त्यानं वातावरण काय केलं? गोड वाटलं वातावरण. माणसं चकलीनं माणसं काय झाली? म्हणून भूते भांबावली संसारात या आडवा माझी पडली. चकली खाऊन माणसं त्याच्यात पडली आणि ह्यानं काय केली? विटंबना केली महाराज. पुढं 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 माणसाची टेस्ट चव ठेवीत नाही कोण. किती लांबच्या मिशारा का बायात घेत नाही. तुमच्याकडे मला माहित नाही काय माणूस असा कलेराक मिशाराक असं कर खाकर खुकर टोटल माता मावल्याने पोथीवळ केलेली ह्याच्यात काही चव नाही. किती बिडार कळ्या टाकतो द्या, माणूस नुसता पाय आपतो द्या, खाकरून खोकरून वजन वापराय जाते. टोटल बोगस. कित्येकाच्या मिशा नुसत्या चहात बुडवायच्या कामाच्या. बाकी त्या मिशीला पावर नावाचा प्रकार. आणि ही हवा कुणी काढली? कुणी काढली हवा? संसारानं हवा काढून टाकली महाराज. पावरच लागती ना त्याला. कुठं पावर ठेवली? येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला मनी. बुललो मी माझे भ्रमणी केली बोडणी विटंबना. चांगल्या चांगल्याची विटंबना केली महाराज. कुणा हो काय बाणेदार माणसं असतील काही काही, पण कसल्या बी बाणेदार माणसाची ही दिवसा ढवळ्या हवा काढतोय कोण? संसार पंक्चर झाली माणसं महाराज.
बाणेदारपणाच राहिला नाही, वाकविली माणसं कुण संसारानं आंबट करून सोडलीत माणसं. किती आंबट आहेत माहिती का? त्याला कसला बी विनोद करा, नुसता असं बघत आहे. गुदगुल्या बी करा, नुसता असं बघणार. आंबट करून सोडली. हसू नावाचा आटमत राहिला नाही, इतकी मधून आंबट केली कुण संसारानं. आणि म्हणून रुसलो संसारा, म्हणून आम्ही याच्यावर रुसलो. कशावर? संसारावर. मुनी कोण? मुनी त्याला म्हणतात संसाराच्या विषयात ज्यांनी कायमचं मौन धरलंय. आता मज पाशी नका वधू प्रपंचाची विशी. किंवा तुकोबाराय म्हणतात आता मज न सावे सर्वथा, संसार गंधीची हे वार्ता. झालो वेडा सोनी जाणता, पाव्यानंता तुका म्हणी. म्हणजे संसाराविषयी कायमच मौन धरलंय, बोलतच नाही. त्याचं नाव मुनी. आणि असे ऋषी मुनी जे बोलले ते खरं करून दाखविण्यासाठी इथं आम्ही आलो. चकारात्मक शब्द तुकोबाराय म्हणतात. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आता छोटासा प्रश्न असा आहे, तुकोबारायचं चकारात्मक म्हणणं आहे की ऋषीमुनीचं म्हणणं खरं करून दाखविण्यासाठी इथं आम्ही आलो. पण आता प्रकार असा आहे, तुकोबारायच्या अगोदर ऋषीमुनीचं म्हणणं कुणी खरं करून दाखवलंय का नाही? माझं बोलणं कळेल. आलो याची कारण अशी, ऋषीमुनीचं म्हणणं खरं करून दाखविण्यासाठी तुकोबाराय म्हणतात आम्ही इथं आलो. पण तुकोबारायच्या अगोदर ऋषीमुनीचं म्हणणं कुणी खरं करून दाखविलं नसलं तर तुकोबारायचं येणं योग्य. पण तुकोबारायच्या अगोदर जर ऋषीमुनीचं म्हणणं कुणी खरं करून दाखविलं असेल, माणसं म्हणतात ना, ह्या नव्या सरपंचांनी काय दिवा लावलाय रे. पहिल्यानं जी केलं तर तिच्यानं बी केलंय की. लक्षात येईल का? हा, यानं जर नाविन्यपूर्ण एखादं काम केलं तर माणसं म्हणते ते सरपंचाकडे ह्यानं नाविन्यपूर्ण काम करून दाखवलं. अव एखादा सरपंच आणि त्यानं विडात उचलला 5 वर्षाच्या आत या बनगावचा गुंटाना गुंटा बागायती करणार, पुन्हा जिंदगीभर तो पडल का? पडल का तो? पडल का? अजिबात. गाव ध्यानात धरणार बाबा, आपलं एक ना एक गुंटान काकरी ना काकरी हे न वलायती म्हणजे बागायती केली. वलती खाली जमीन आणली, टोटल जमीन बागायती केल्यावर माणसं त्याच्या मागे डोळे झाकून चलतील का फाटीफूट करतील? कारण नाविन्यपूर्ण काम केलंय. पहिल्यानं जे केलंय ह्यानं बी तीच केलं. माणसं म्हणजे ह्यानं तरी वेगळं काय केलंय रे, असं होतंय का? होत नाही, असंच असतंय. तुकोबारायच्या अगोदर असं कुणी खरं करून दाखवलंय का नाही? तुकोबारायच्या अगोदर ऋषीमुनीचं म्हणणं कुणी खरं करून दाखवलंय का नाही? काय म्हणत विनेकरी बोला, फोन लावला की होईल तो. नाही, तुकोबारायच्या अगोदर ऋषी मुनीचं म्हणणं कुणी खरं करून दाखवलंय का? आणि दाखवलं नसेल तर तुकोबारायच्या कार्याला विशेष प्राधान्य. आणि पूर्वी जर कुणी करून दाखवलं असेल तर तुकोबारायच्या कार्याला एवढं मोल चढवू शकत. तुकोबारायच्या अगोदर ऋषीमुनीचं म्हणणं खरं करून दाखवलंय का नाही? प्रश्नच नाही. त्रेतायुगात, कोणत्या युगात? बोलीला वाल्मिक त्रेतायुगात रामानं ऋषीमुनीचं म्हणणं खरं करून दाखवलंय का नाही? वाल्मिक ऋषी जे बोलले खरं केलंय का नाही केलं? उघडच आहे ना.
नारद बोलला होता. नारद, ए रामा, ते वाल्मिक काय म्हणतो ती आई. कोण म्हणलंय हे? ह्या गादीचा मालक नारद. हात जोडले रामानं सांगितलं, जसा बोललाय तसंच करीन, काय बदल नाही. बोलिला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दाविन नामा म्हणी. कारण केले रामायण. हा, कोळियाची कीर्ती वाढली गह, केले रामायण रामा आली. जसा वाल्मिक बोललाय त्याच्यात काही बदल केला का? काहीच बदल नाही. विचार करण्याचा ती वाल्मिक बी इतकं येड. मूड मध्ये आलं, रामाच्या अर्धांगीचं अपहरणाचा अध्याय लिहून टाकला. कसला अध्याय लिहिलाय? आपल्यासारख्याला जर म्हणलं असतं हे असं लिहिलंय तसं कर, माणूस कुणी बी काय म्हणला असता. तेवढा ते सीतेच्या अपहरणाचा अध्याय काढून टाका, बाकी आम्हाला सर्व रामायण म्हणून असं म्हणलं असतं का नसतं? राम म्हणला का तसं काही? अहो संध्याकाळी राम आला, सीतेचं अपहरण होणार हे माहित नव्हतं का? संध्याकाळी रामानं अध्याय वाचलाय संध्याकाळी, आणि ती लक्ष्मणानं सीतेनं ऐकलाय बसून. उद्या आपली आपली काय काय काम आहेत बघा. कारण बोललेला वाल्मिक तैसेची करी नाही ना, तसंच करायचंय. कसं कसं आहे? मरीची मामा हरणाच्या रूपात येणार आहे. कोण येणार आहेत? मरीची मामा हरणाच्या रूपात येणार आहे. सुवर्णमय कलरचा सीतेला मोह चढणार आहे. सीतेच्या आग्रह खातर मला हरणापाठी मागे जावं लागणार आहे. माझा बाण लागून हरण मृत्युमुखी पडत असताना धावरे लक्ष्मणा म्हणणार आहे. तर ही नाकार देत असताना सीता अपशब्द बोलणार आहे. नाविलाज म्हणून लक्ष्मण रेषा वडून येणार आहे, आणि ओढलेल्या लक्ष्मण रेषेचे सीतेकडून उल्लंघन होणार आहे, आणि रावण सीतेला घेऊन संपला. लागली उठली, सकाळी लागली कामाला. आता विचार करा, संध्याकाळी जर आपल्यातल्या एखाद्या माणसाला कळालं, जन्मजात जरी त्याला मिशा उगवल्या नाहीत असं गृहीत धरा, एवढं जरी शिळपट असलं, आणि तसल्या बी माणसाला कळलं तुझ्या मंडळीचं उद्या अपहरण होणार आहे, तर ती निवांत झोपल का? ताकद आहे नाही ती वापरेल का नाही? रामानं काही बदल केला? अजिबात बदल. जसा वाल्मिक बोललाय तसंच केलं, काही बदल केला. ह्याच्या पुढे जाऊन रामायणातला एक प्रसंग. इंद्रजितानं ढगाच्या आड जायचं आणि वरून मारा करायचा. वानराशी चवतळून एकमेकावर जायला बघायची, आणि त्याचा अचानक येऊन बाणवर्मावर लागायचा, मृत्युमुखी वानर पडायचा. राग मायना गेलता डोक्यात कुणाच्या वानराच्या. पण ही वरून मारा करीत असल्यामुळे काही करता येणार. ढिगारीचे ढिगारी पडले. रामप्रभू रागावले, म्हणे लक्ष्मणा काय नाटक आहे? अरे केवढे ढिगारी पडले, तू काय पाहतो? लक्ष्मण चिडला, बाण जोडला, मारला महाराज. स्वच्छ आबाळ केले एकाच बाण. दुसरा बाण मारल्याबरोबर रथासहित इंद्रजित पृथ्वीवर आला. समोरासमोर सामना. तिसरा बाण मारल्याबरोबर धडापासून मुंडकं उडविलं. मुंडकं उडवून असं अंतराळात जाऊन बाजूला पडलं. वानर पळत पळत गेली, आणि ती मुंडकं आणलं, म्हणली लपवून ठेवू, युद्ध संपल्यावर निवांत चेचायचं. लय माकडाची जात राग डोक्यात बसलेला. मेलं ते मेलं, पुरा चेचलं राहिलं, पुढे डोक्यातलं जातंय का? निवांत चेचायचं म्हणून राग डोक्यात लपवून ठेवा म्हणले. ह्याला मुंडकं लपवून ठेवलं. कोणाचं? इंद्रजिताचं. चौथा बाण मारल्याबरोबर उजवी बाहुजी उडविली. पुन्हा लक्ष्मणानं पावर होती मारा. पाठीवर त्याच्या पावरवर सुलोचनेच्या महालासमोर जाऊन बाहू पडली. सुलोचना माडीतून येऊन बघत तर एवढा मोठा आवाज तोफेसारखा. हात माझ्या पतिराजाच्या हाताची ओळख पटली.
धावत धावत आली, हाताला नमस्कार केला आणि सांगितलं, शाईची दौड पेन आणि कागद घेऊन आली. हातात पेन दिला आणि सांगितलं, पतिराज कुणी मारलंय ते फक्त सांग. ते तुटलेला हात पातीवर त्याच्या पावरवर त्यानं एक अक्षर लिहिलं, लक्ष्मण. एका हातात हात आणि एका हातात कागद. रणांगणात आली महाराज. कोण? इंद्रजिताची अर्धांगी सुलोचना. लक्ष्मण कोण? कोण लक्ष्मण? वानर म्हणले, सांगू नका बाई, कठीण दिसते. आणि पहिल्यांदा रणांगणात बाई आली. बाई खतरनाक. 4-2 पोक्त वानर होते. ती म्हणली, बाई नेमकं काय? नेमकं काय म्हणजे? त्या लक्ष्मणानं माझा पती मारलाय. कोण आहे लक्ष्मण? वानर म्हणले, सांगू नका बाई, अवघड दिसते. वानर समजदार. ती म्हणली, हे बघा बाई, कुणाचा कुणाला टोला बसला कुणाला माहिती. एवढ्या युद्धाच्या घटमध्ये ह्या बघा, हे आमचे वानर किती मेलेत, कुठून काय कुणाला लागले, कसं मी काही कळलं नाही, तर काही माहित नाही कुणाचं काय काय नाही. हातानं लिहून दिले लक्ष्मण. त्यात एक वानर पोक्त बुडा होता. ती म्हणला, बाई तुम्ही म्हणायला तुटलेल्या हातानं लिहून दिले, मुंडक बोलल का तुटलेलं? म्हणली, का बोलणार नाही? त्यानं बाकीच्या बारक्या वानराला खुनवलं. ती लपून टाकलं मुंड. ते लपून ठेवलेलं मुंडक आणलं समोर ठेवलं. हात जोडले सांगितलं, पतिराज तोंडानं सांगा कुणी मारलं. त्या तुटलेल्या मुंडक्यातून पातीवर त्याच्या पावरवर आवाज आला, लक्ष्मण. वानर म्हणली, बाई साधी नाही, बोलू नका सांगू. ती जातीवंत जी क्षत्रिय असतात ना, ती लपून छपून काम करीत नाही. वेळाला निधड्या छातीनं लक्ष्मण पुढे आला आणि सांगितलं, या देहाला लक्ष्मण म्हणतात. तो कोण आहेस? त्यावेळेला तिनं सांगितलं, मी इंद्रजिताची अर्धांगी. कुणाची? कोण? मी शेषाची मुलगी. शेषाची मुलगी? एवढंच वाक्य ऐकलं आणि लक्ष्मणाच्या गळ्यातलं भान भातड मनानच गळून पडलं आणि डोळ्यातून अश्रू व्हायला. दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा. ही शेषाची. शेष कोण? लक्ष्मण शेषाचा. पर्यायानं मीच माझ्या मुलीच्या कपाळाचं कुंकू पुसलंय. लक्ष्मण रडायला आणि रडत रडत सांगितलं, दादा आयुष्यात कधी तुम्हाला काही मागितलं नाही, फक्त एक वेळेला इंद्रजिताला जिवंत. वानरजी चिडले, खबरदार, होणार नाही, मुर्दाबाद. एवढी आमची वानर मिली, एवढी ढिगारीच्या ढिगारी पडली, आणि तुम्हाला इंद्रजी जिवंत करायचं असेल, तुम्ही दोघं भाऊ बघून घ्या. पार्टी फुटल्यावर लय सांभाळून राहावं लागतं. कसल्या बियड्याचं ऐकून घ्यावं लागतं. त्या मोसमामध्ये बघा कसली गिर पडते. निवळ शिळपट सुद्धा चांगलं ताल हाणते तशा टायमाला. रामप्रभूला पंचायत पडली की कधी आयुष्यात लक्ष्मण आपल्याला काय बोलला नाही, आणि इकडं तर वाढणार नाही, अजिबात होणार नाही. तटीचा सामना तयार झाला. मग कसं असते, कुठल्या बी कमिटीवर, समितीवर, मंडळावर एक सल्लागार समिती असते, ती मुद्दाम ठेवलेली असते. ट्रस्ट करताना जी हुशार माणसं आहेत ना, ती सल्लागार समिती त्या ट्रस्टीतली लिखित रूपानं कुणीच नसतात. काय लिखित रूपानं कुणीच नाही, पण काही जरी कुटाणा वाढला ट्रस्ट मध्ये, तर त्या सल्लागार समितीचा सल्ला घ्यायचा आणि हिने पावलं टाकायचं. तसं रामायणामध्ये सल्लागार समिती होती. किती लोकांची? 3 लोक, नळ, नीळ आणि जांबू. आणि सर्वात वजनदार बुडा कोण? जांबू. वजनदार म्हातारा होतं महाराज.
निर्णय समितीकडे गेला आणि सल्लागार समितीतल्या जांबवंताला बोलायचा अधिकार दिला. जुना मुरल्याला बुडा होता. त्याने एका शब्दात सांगितलं, रामा जरा ध्यानावर या. तुमचा शब्द आहे, बोलीला वाल्मिक तैसेची करी. वाल्मिकानं जर लिहिलं असेल की इंद्रजिताला जिवंत केलंय तर खुशाल करा. काय महाराज डबल बार काही ना अध्याय वाचला, पण त्याला कुठं जिवंत डबल केलेलं नसल्यामुळं प्रकरण जागेवर थांबलं. जसा ऋषी मुनी बोललाय तसं केलं का काही बदल केला कुणी? रामानं. मग त्रेतायुगात राम हे सर्व खरं करून गेलाय आणि कलियुगात तुकोबारा येऊन म्हणाले आलो याची कारणाशी. मग या म्हणण्यामध्ये तितकी पावर राहिली का? आहे का पावर? आता तुकोबारायचं म्हणणं सुद्धा कसं वाटायला लागले. एखादा सरपंच आला म्हणला मी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनवून देतो, ती बाब कसली झाली आता. कॉमन आयटम झालाय, कुठल्या बी गावाला ही असली रोड बनली का नाही बनली. त्याच्यामुळे काही नाविन्यपूर्ण स्कीम आहे काही? नाविन्यपूर्ण नाही. म्हणजे त्रेतायुगात रामाने हे सर्व खरं करून दाखवले आणि कलियुगात तुकोबाराय म्हणायला लागली बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. ऋषी मुनीचं म्हणणं खरं करून दाखवण्यासाठी इथं आम्ही आलो. म्हणजे तुकोबारायच्या म्हणण्याला एवढं व्हॅल्युएशन, काय एवढी किंमत राहिली का? नाही नाही. पण नीट आहे. बरं, रामानं खरं करून दाखवलेलं तुकोबाराला माहित नाही का? किती टक्के रामायण तुकोबाराला किती टक्के मान्य? 101% मान्य. त्यांनी स्वतः लिहिले ना, वानरा हाती लंका घेवविली तुका किंवा जाळी लंका आणि धन्य धन्य म्हणे. हे सारे रामायणातले दाखले. म्हणजे तुकोबाराला रामायण किती टक्के मान्य? 101% मान्य. मग रामानं सर्व खरं करून दाखविलं असताना तुकोबाराय म्हणतात आम्ही खरं करून दाखविण्यासाठी इथं आलो. हे खरं किती? तर याचं उत्तर कळालं. उत्तर नीट आहे. रामानं हे ऋषीमुनीचं म्हणणं खरं करून दाखवलंय. हे तुकोबाराला बिनशर्त मान्य. तुकोबाराय म्हणले रामानं खरं करून दाखवलं हे बिलकुल सत्य आहे. पण काय? रामानं जे खरं करून दाखवले त्या मार्गाचं नाव आहे कर्म. त्या मार्गाचं नाव काय? कर्मे श्री राम वनवासा कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीता देवी. कर्मे ह्या साऱ्या गोष्टी कशाने घडल्यात? कर्मानं घडल्यात. म्हणजे रामानं ऋषी मुनीचं म्हणणं जे खरं करून दाखवलं ती कशानं? कर्म मार्गानं. आम्ही ऋषी मुनीचं म्हणणंच खरं करून दाखवण्यासाठी आलो, पण योगानं नाही, ज्ञानानं नाही, कर्मानं नाही. आमच्या मार्गाचं नाव आहे भाव. भाषा कळाली का नाही? कळाली काय? ऋषी मुनीचं म्हणणं ज्ञान मार्गानं नाही, योग मार्गानं नाही आणि कर्म मार्गानं नाही. मग बोलिले जे ऋषी
मंत्राचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह संत भगवान बाबागड मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.